आज मला बोलवलंय गव्हर्नमेंट ऑफ गोवाने त्यांच्या पणजीमध्ये असलेल्या डिजिटल डेमोक्रेसी डायलॉग 2025 चा भाग बनण्यासाठी, जिथे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सुद्धा मी भेट घेतली। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल या सिरीज मध्ये बनणार आहे गोव्याचा विशाल, पण त्यापूर्वी मला बनावं लागेल पुण्याचा विशाल, कारण उद्या पुण्यावरून माझे गोव्यासाठी फ्लाईट आहे। आता 4-5 दिवस गोव्याला जायचं म्हटल्यावरती बॅग मध्ये एवढं सामान घेतलं होतं की तिचं वजन माझ्यापेक्षा सुद्धा जास्त झालं होतं, पण कसं बसं करत स्टँड वरती पोहोचलो। आज मी एसटीने प्रवास करतोय, पण उद्या याच टाइमला मी विमानामध्ये बसलेलो असेल। असं म्हणतात की जमिनीवरती असाल तर लाजू नका आणि हवेत गेले तर माजू नका, कारण मी किती जरी हवेत गेलो तरी पुण्यावरून गावाला रिटर्न येताना मला याच लालपरीने यावं लागेल, त्यामुळे लालपरीचा हा रिस्पेक्ट कधीच कमी होणार नाही। थोड्याच वेळात श्रीगोंदा स्टँड वरती पोहोचलो। स्वारगेटची बस लागली होती पण बोर्ड नव्हता। ड्रायव्हर काकांच्या हातामध्ये स्वारगेटचा बोर्ड पाहिल्यावरती लवकर लवकर बस मध्ये चढलो। मी आधीच रिझर्वेशन केलं होतं, त्यामुळे किसी के बाप की हिम्मत नहीं थी जो मेरे सीट पर आकर बैठ जाए। रस्त्याने जाताना मला माझं कॉलेज दिसलं, तिथेच बसून मी माझे स्वप्न रंगवले होते आणि आज ते पूर्ण होत आहेत। त्यानंतर आपली बस डायरेक्ट स्वारगेटला थांबली। तिथून रिक्षा करून मी कात्रजच्या चौकात पोहोचलो। भूक लागली होती, त्यामुळे शेजारीच असलेल्या हॉटेलमधून पोटपूजा केली आणि डायरेक्ट मित्राच्या फ्लाईट वरती पोहोचलो। आता उद्या गोव्याला निघायचं होतं, त्यामुळे थोडीशी शॉपिंग करायची होती, त्यामुळे मित्रांना म्हटलं चला आपला ताफा काढून झुडिओला जाऊ। पण ती आधी थोडासा कॉफीवरती ताव मारला, तिथे सुद्धा आपले फॉलोअर्स भेटले। नवरात्रीचा उत्सव चालू आहे, त्यामुळे अख्ख्या पुण्यामध्ये तुफान गर्दी होती। रस्त्याने जातानाच मी सुद्धा देवीचा आशीर्वाद घेतला। 9:30 वाजले होते, म्हणून झुडिओ बंद होतोय की काय, त्यामुळे पण असं काही झालं नव्हतं। गेल्या गेल्या आक्रमण म्हणत अख्खा झुडिओ खाली करायचं ठरवलं, पण म्हटलं येतेच पैसा खर्च केला तर गोव्यात पुरायचा नाही। फक्त मला झुडिओ आवडत नाही, तर झुडिओ मधील स्टाफला सुद्धा आपले व्हिडिओज आवडतात, कारण सगळा स्टाफ आपला फॅन होता। एवढंच काय, तर झुडिओच्या बाहेर असलेला कुत्रा सुद्धा आपला फॅन होता। आता उद्या आपली पुणे एअरपोर्ट वरून फ्लाईट आहे, त्यामुळे मी गोव्यात कसा पोहोचलो, मुख्यमंत्र्यांसोबत आपली भेट कशी झाली हे पाहायचं असेल तर आपल्या पेजला आताच फॉलो करून ठेवा, कारण ते व्लॉग्स लवकरच येणार आहेत।